नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये या ठिकाणी स्वागत आहे. मित्रांनो, जे आपले आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोराडे या ठिकाणी आज भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडलं. त्याच्यामध्ये जवळजवळ 600 गाड्यांनी सहभाग घेतला. त्याच्यामध्ये 66 गट पळाले, 8 सेमी पळाल्या आणि एक फायनल पळाली आणि 4:30 वाजता फायनल संपन्न झाली. खूप पद्धतशीर, खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी प्रेक्षक आणि चांगल्या पद्धतीचं शिस्तबद्ध मैदान झालं. थोडीशी झाली होती सेमीच्या वेळेस कटकट, परंतु ते झालं. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मैदान झालेलं आहे मित्रांनो. तर आपण पाहूया या मैदानामध्ये की काय याचा निकाल काय आणि याच्यामध्ये काय काय अपडेट आहेत. चला आपण पाहूया या ठिकाणी. हे पहा मित्रांनो, सुट्टीच्या ठिकाणी पहा किती पब्लिक आहे. भरपूर या ठिकाणी पब्लिक होतं मित्रांनो, कारण बऱ्याच दिवसात 7-8 दिवस झालं मैदानच होत नव्हती. या मैदानात प्रेक्षक सुद्धा खूप होते. बक्षीस जरी कमी असलं, बक्षीस या ठिकाणी प्रथम क्रमांक 71,000 रुपये व सन्मान चिन्ह होतं. त्यामुळे या ठिकाणी खूप बैलगाडा मालकही आले आणि शर्यतप्रेमी तर खूपच गर्दी केली होती. हे पहा मित्रांनो, प्रथम पारितोषिक होतं 71,555, द्वितीय 51, तिसरं 31, 21, 15, 11 आणि 7. परंतु या ठिकाणी 8 बक्षीस देण्यात आली, तर त्यांना काही सन्मान चिन्ह देण्यात येणार नाही 8व्या क्रमांकाला. हा एक विषय तुम्हाला दाखवायचा आहे. चढताना म्हणजे सुट्टीवरून निघताना थोडासा चढ होता फाटीमध्ये. या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, चढाची फाटी होती थोडीशी. आणि हा आहे आपला बकासूर 8व्या सेमीमध्ये या ठिकाणी तास क्रमांक 7 वरती पळाला तो. त्या गाडीवरती ड्रायव्हर होता आपला छोटा ड्रायव्हर माळशिरसकर. चांगल्या पद्धतीने गाडी आणली या ठिकाणी आणि फायनलला पात्र केली बकासूर आणि रायफलची. फायनलला या ठिकाणी बघा, आमदार मनोजदादा घोरपडे सुद्धा उपस्थित राहिले होते. हे पहा या ठिकाणी मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरीचं मैदान भरवलं होतं. मित्रांनो, आजच्या पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत. जी गाडी तास क्रमांक 6 वरती पळाली ती आहे बुलेट आणि चित्र्याची. जो आपला खडकवासल्याचा बुलेट आहे, एक संघर्ष योद्धा. बरेच दिवस लंपीमध्ये 6 महिने आजारी होता. त्याच्यानंतर कानाच्या दुखापतीने आजारी होता. तर दसवडकर आणि कोरडे शंभूबाजी ग्रुप यांचा बुलेट आणि विश्वजित देशमुख यांचा चित्र्या पळाला आणि या गाडीने मित्रांनो प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेतलेलं आहे 71,000. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. त्याचबरोबर आता हा आपला बकॅडॉन आहे आणि इकडे रायफल आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकात मित्रांनो सामना झालेला आहे. जी पहिली गाडी होती, जी तास क्रमांक 3 वरती होती, ती होती आपली घाडगे आणि वाटेगावकर यांचा घाट्या होता. आणि तास क्रमांक 1 वरती म्हणजे पब्लिकला खडेनी लागलेली आपली मोहिल शेठ धुमाळ, सचिन शेठ घरत, अर्णव साळुंके सुजगाव यांचा बक्या आणि त्यांच्या जोडीला होती आपली रोहन जांभळे, भैया ड्रायव्हर गुणवरे यांची रायफल. मित्रांनो, या गाडीने या ठिकाणी सामना झाल्यामुळं दोन्ही बक्षिसं या ठिकाणी वाटून दिलेली आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी 4था आणि 5वा सुद्धा सामना झालेला आहे. तर त्याच्यामध्ये पहिली गाडी जी होती तास क्रमांक 2 वरती पळालेली आपले अमित शेठ भाडळे, कळंबीचा शंभू आणि त्याच्याबरोबर आकाश शेठ वालेकर यांचा किस्मत, ही एक गाडी पळाली. आणि जी तास क्रमांक 5 वरती गाडी पळाली 4थ्या आणि 5व्या बक्षीसाठी सामना झालेली. त्याच्यामध्ये अथर्व ट्रेडर्स निगडी, अरुण शेठ दिघे कर्जत यांचा मल्हार पळाला आणि गोट्या पहिलवान माऊली गराडे यांचा लारा पळाला. मित्रांनो, हेही 4था आणि 5वं बक्षीस एकत्र करून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 6वा क्रमांक जो आहे तो अक्कू ड्रायव्हर पप्पू म्हात्रे यांचा महबूब आणि बलमा ग्रुप वाई यांचा खांड्या, या गाडीने या ठिकाणी 6व्या क्रमांकाचं पारितोषिक घेतलं. त्याचबरोबर 7व्या क्रमांकाचे पारितोषिक आहे मित्रांनो, ते निमगावचा साज पळाला. म्हणजे एकाच गावातली दोन्ही नंदी होते. निमगावकरांचा साज पळाला, शंभू ग्रुप यांचा शंभू आणि सावकार ग्रुपचा सावकार. या गाडीने या ठिकाणी 7वा क्रमांक केला. आणि 8वा क्रमांक जो आहे मित्रांनो तो आपले रमेश अप्पा भाडळे सोनाई गार्डन यांचे मालक यांचा चंदर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला बंडाना वाडेकर यांचं वादळ पळाला 8व्या क्रमांकाला. या सर्व नंदींचे मित्रांनो खूप खूप आभार आहेत आणि खूप खूप धन्यवाद आहेत मित्रांनो.
मित्रांनो, अशा पद्धतीने चोराड्याचं आमदार केसरी मैदान आज पार पडलेलं आहे. पाऊस आलेला नाहीये, त्यामुळे मैदान खूप छान असं रीतीने पार पडलं. आणि आपल्या ज्या बकेडॉनच्या बाबतीत आहे, गटाला बकेडॉनची गाडी थोडी जास्त पळाली नाही. त्याच्यावरती मला वाटतं आपले भैया ड्रायव्हर होते गुणवऱ्याचे, रायफलचेच ते मालक आहेत. आणि दुसऱ्या मात्र सेमीला छोट्याने गाडी फरकाने पास केली, परंतु या ठिकाणी गाडी फायनलला ज्यावेळेस लागली ती कडेने लागली. आणि कडेने लागल्यामुळे गाडीला या ठिकाणी दुसऱ्याच याच्यावरती समाधान मानावं, कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये बकासूरला सामना दिलेला आहे. तर बकासूरचं कसं असतं, बकासूरला जास्त गॅप पडल्यानंतर बकासूर जास्त पळत नाही, त्याच्यामुळे आजचा हा विषय झाला नाही. तर बकासूरने सुद्धा आज या ठिकाणी नंबर केला असता. थोडक्यात हे झालेलं आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअरही करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.